भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला फक्त संविधानच दिलं नाही तर सामाजिक समता, बंधुता हे विचारही दिले आहेत. आजच्या दिवशी त्यांचे विचार अधिक ताकदीनं प्रसारित करण्याची जबाबदारी आपली असल्याचं प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार कक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळेस ते बोलत होते. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या पुढाकारानं पत्रकार कक्षात पत्रकारांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, बिरारे, जी गोदापुरे आदीही उपस्थित होते. यावेळी सौरभ राव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचं सांगून त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर समाजानं चालावं यासाठी पत्रकारांची जबाबदारी मोठी असल्याचं सांगितलं. यावेळी पत्रकारही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून फेरीवाला क्षेत्र निश्चितीसाठी प्रशासनाकडून पुन्हा एकदा रस्त्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसंच फेरीवाला समिती सदस्य निवडीसाठी निवडणूक घेण्याची तयारी प्रशासनानं सुरू केल्यानं गेली अनेक वर्ष रखडलेली ही निवडणूक लवकरच होण्याची चिन्ह आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अद्याप अंमलबजावणी होऊ शकली नाही. गेली अनेक वर्ष हे धोरण कागदावरच असल्याचं चित्र आहे. या धोरणासाठी पालिकेनं 20 जणांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ही समिती अद्यापही गठीत होऊ शकली नाही. या 20 जणांच्या समितीमध्ये पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, वाहतूक पोलीस उपायुक्त, नगर नियोजन अधिकारी, आरोग्य अधिकारी असे 5 पदसिद्ध सदस्य आहेत. 8 फेरीवाल्यांचे प्रतिनिधी, 2 सामाजिक संस्था, 2 गृहनिर्माण संस्था, पणन विभाग, बँक आणि व्यापारी संघटनेचा प्रत्येकी 1 पदाधिकारी या समितीत नियुक्त होऊ शकले नाहीत. त्यामुळे या सर्वांची नियुक्ती करण्यासाठी पालिकेनं हालचाली सुरू केल्यात. यातील फेरीवाला प्रतिनिधी वगळता इतर सदस्य अर्ज मागवून नियुक्त केले जाणार आहेत. तर फेरीवाला प्रतिनिधी निवडीसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. पालिकेकडे आतापर्यंत 1366 फेरीवाल्यांनी नोंदणी केली असून हे सर्वच जण मतदार असणार आहेत. या निवडणुकीनंतर पुन्हा फेरीवाल्यांचंही सर्वेक्षण केलं जाणार आहे. ठाणे महापालिका प्रशासनानं यापूर्वी फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यांचं सर्वेक्षण केलं होतं. फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याचा अभ्यास करून काही रस्ते फेरीवाला क्षेत्र करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु हा प्रस्ताव धुळकात पडल्याचं चित्र आहे. परंतु आता हा प्रस्ताव आणि सद्यस्थिती याचं पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार असून त्या आधारे फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. गर्दीचे आणि वर्दळीच्या असलेल्या रस्त्यांवर फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना चालणं शक्य होत नाही. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर हटवण्याची मोहीम दररोज राबवण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबर नोटिसा देणं, दंड वसुली आणि गुन्हा दाखल करणे याचा सहाय्यक आयुक्तांनी दैनंदिन आढावा घ्यावा असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. महापालिका क्षेत्राचं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी दैनंदिन मोहीम राबवून अनधिकृत फलक हटवण्याची आवश्यकता आहे. याबाबत उच्च न्यायालयाचे अतिशय काटेकोर आदेश आहेत. त्याचं पालन सगळ्यांनी करावं. अनधिकृत पोस्टर, बॅनर, फलक लावला की त्यावर नोटीस, दंड आकारणे आणि गुन्हे दाखल करणं ही कारवाई अतिशय प्रभावीपणे करण्यात यावी असंही आयुक्त राव यांनी सांगितलं.
ठाणे महानगरपालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे आयुक्त सौरभ राव यांनी काल सायंकाळी सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख, कार्यकारी अभियंता यांची आढावा बैठक घेतली। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्राहे उपस्थित होते। उपायुक्त जिजू गोदेपुरे यांनी यावेळी विविध विभागांकडील कामांचा आढावा घेणारं सादरीकरण केलं। तसंच दरवर्षी पावसाळ्याच्या आगमनापूर्वी केल्या जाणाऱ्या वृक्ष छाटणीबाबत तक्रारी येत असल्यामुळे आयुक्त राव यांनी ही वृक्ष छाटणी 2 टप्प्यात करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार उद्यान विभागानं नियोजन केलं आहे। जानेवारी महिन्यापासून झाडांच्या वाढलेल्या आणि धोकादायक स्थितीतील फांद्या, धोकादायक वृक्ष यांची पाहणी करून त्यांच्या छाटणीचं काम हाती घेण्यात येणार आहे। हे काम वेळेत सुरू करण्याच्या सूचना पालिका आयुक्त राव यांनी या बैठकीत दिल्यात। ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाच्या कारभारावर शिवसेनेचे नेते आणि 4 वेळा आमदार राहिलेले प्रताप सरनाईक यांनी गंभीर आरोप केलेत। त्यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून विभागातील विविध निर्णयांमध्ये होत असलेल्या आर्थिक अनियमिततेवर कारवाईची मागणी केली आहे। सरनाईक यांनी विहंग व्हॅली ते हावरी सिटी दरम्यानचा 40 मीटरचा रस्ता ग्रीन झोनमधून वळवून विकासकांना फायदा देण्याचा आरोप केलाय। तसंच घोडबंदर रोडवरील पातलीपाडा आणि शिवाईनगरसह इतर भागातील प्रकल्पांमध्ये नियमांचं उल्लंघन होत असल्याचा दावाही त्यांनी केलाय। याशिवाय अनेक प्रकल्पांमध्ये पर्यावरण स्नेही झोनच्या मर्यादांचा भंग, आरक्षित भूखंडांचं हस्तांतरण न करणं आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून विकासकांना नियमबाह्य परवानग्या देणं यांसारख्या प्रकारांवरही त्यांनी भाष्य केले। सरनाईक यांनी या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे त्यांनी शहरातील सर्वसामान्य नागरिकांचं मोठं नुकसान होत असल्याचंही म्हटलं आहे। म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेत जाहीर करण्यात आलेल्या विरान कल्याण आणि ठाण्यातील अल्पउत्पन्न गटातील घरांना सोडतीत प्रतिसाद न मिळाल्यानं आता ही घरं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर दिली जाणार आहेत। त्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मोहीम राबवली जाणार असून विविध ठिकाणी 29 स्टॉलच्या माध्यमातून या घरांविषयी माहिती दिली जाणार आहे। 2 डिसेंबर ते 11 डिसेंबर या काळात यासाठी अर्ज करता येणार आहे। विरार येथील बोळिंज, कल्याण तालुक्यातील खोणी आणि शिरढोण, ठाणे तालुक्यातील गोठेघर आणि भंडारली येथे 14,047 घरं उपलब्ध आहेत। म्हाडा कोकण मंडळातर्फे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अनेक घरं बांधून तयार आहेत। अल्पउत्पन्न गटातील या घरांसाठी 12 ऑक्टोबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। मात्र त्याचवेळी विधानसभा निवडणुकांसाठी लागलेली आचारसंहिता आणि जाहिरातीस मर्यादा आल्यानं या घरांच्या जाहिरातींकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे। त्यामुळे या घरांना प्रतिसाद मिळाला नव्हता। त्यामुळे या योजनेतील 14,047 घरं प्रतिसादाअभावी पडून असल्याची माहिती कोकण मंडळाच्या वतीनं देण्यात आली आहे। त्यामुळे या घरांची विक्री करण्यासाठी आता म्हाडा कोकण मंडळानं पुन्हा एकदा नवीन मोहीम घेतली आहे। येत्या 2 डिसेंबर ते 12 डिसेंबर या काळात म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर ही घरं विक्री केली जाणार आहेत। वसई विरार महानगरपालिका हद्दीतील विरार, बोळिंज आणि ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मौजे, शिरडोन, मौजे खोणी तसंच मौजे भंडारली, मौजे गोठेघर इथे ही घरं उपलब्ध आहेत। या अभियानाअंतर्गत म्हाडाचे कर्मचारी नागरिकांना गृहप्रकल्पांची माहिती देणार आहेत। शिवाय म्हाडाच्या या योजनेतील घरांसाठी नोंदणी आणि अर्ज करण्यासंदर्भात मार्गदर्शन देखील करणार आहेत। कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी नागरिकांना हक्कांच्या घरांचं स्वप्न साकार करण्याकरिता या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन